नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज IPLची अजून एक मॅच संपली आणि दिल्ली विन झाली. इझी जिंकली, म्हणजे लास्टला इझी जिंकली. पहिल्या जे 4-5 ओव्हर पॉवर प्ले DCने जिंकला. 4 विकेट तर त्यांची, मला वाटतं 20 रन का 15 रनवर 4 विकेट गेले होते DCचे. पण रिझवी आणि क्रिस्टन सबची 110+ पार्टनरशिप झाली, त्याच्यामुळे जिंकले. LSG रिषभ पंत कॅप्टन ओपनिंगला आला मिचेल मार्श बरोबर. पण बॅड लक होता त्याचा. रनआउट झाला. मिचेल मार्शने स्ट्रेट ड्राईव्ह केली. मुकेश बॉलरने हात टाकला, त्याच्या फिंगरला लागला बॉल आणि स्टंपला, आणि हा एक पाऊल पुढे आला होता. तर असा आऊट झाला. त्याच्यानंतर आऊट झाल्यावर एकही प्लेअर त्यांचा असा दिसला नाही की तो स्टे करून खेळण्याचा प्रयत्न करतो. कारण पिच असं इझी नव्हतं की चौके छक्के मारणार. थोडं स्टे करूनच तुम्ही शॉट सिलेक्शन चांगलं करून खराब बॉललाच मारू शकला असतात, असं थोडं पिच होतं. हे एवढं इझी नव्हतं. फास्ट बॉलरला खूप हेल्प होती. इवन स्पिनरला कुलदीपने चांगले टर्न केले बॉल स्लो टाकून. तर खूप जरा कठीण होतं. पण LSGचे प्लेयरच कोण, मार्करम वन डाऊन आला. मला वाटतं रिषभ पंतने ओपनिंगला नाही यायला पाहिजे. त्यांनी मार्करम आणि मिचेल मार्श जे त्यांचे गेल्या वर्षी ओपनर होते आणि चांगली त्या लोकांनी पार्टनरशिप, म्हणजे ओपनिंग चांगल्या दिल्या होत्या गेल्या वर्षी. तर त्याला कोण यायला पाहिजे. रिषभ पंत 1 डाऊन 2 डाऊन ठीक आहे. मग त्याच्या कोणच नाही खेळू शकला. फक्त मिचेल मार्शने काय ते 39 रन्स केले बस. रिषभ पंत मला वाटतं 7-8 रन काय केले त्यांनी. हा मार्करम वाटत होता चांगला खेळत होता, पण तो पण 11वर आऊट झाला. चांगलं खेळ म्हणजे थोडासा स्टार्ट मिळाला आणि आऊट झाले. फक्त आयुष बदोनी लगेच आऊट झाला 0वर. अब्दुल समद चांगला खेळला, त्यांनी काहीतरी 44 काय किती केले त्यांनी, तो थोडं चांगलं केलं. बाकी गुण नाही. शाहबाजला चान्स मिळाला, त्याला इम्पॅक्ट प्लेअर घेतला, कारण यांच्याकडे काही ऑप्शनच राहिला होता. तो पण काय एवढं करू शकला नाही. बॉलिंग खूप छान झाली यांच्याकडून, दिल्लीकडून. स्वतः अक्षर पटेलनी चांगली बॉलिंग टाकली टाईट लाईनवर. लुंगी एनगेडी वर्ल्ड कपपासून तर त्याचा कमालीचा फॉर्म आहे. त्यांनी 3 विकेट घेतले. नटराजनने 3 घेतले. कुलदीपने 2 विकेट घेतले. तर बॉलिंग टीम बॉलिंग परफॉर्मन्स होता. सगळ्यांनी चांगले टाईट बॉलिंग आणि चांगले विकेट घेतले. त्याच्यामुळे त्यांना 142ला रोखलं आणि टार्गेट चेस केलं. दिल्लीचे पण स्टार्ट चांगली झाली होती. KL राहुल पहिल्याच शमीने आऊट केला त्याला. त्याच्यानंतर तर पुरणला पण लुंगी एनगेडीने मस्त स्लो लूप असा यॉर्कर टाकला, तो बोल्ड झाला. तर अक्षर पटेलला लगेच आल्या बोल्ड केला ह्यांनी. मोहसिन त्यांनी पण खूप चांगली बॉल. 3 ओव्हर त्याचे 90 रन होते. शेवटच्या ओव्हरला त्याला 13 रन गेले. नाहीतर मोहसिन खानने खूप चांगली बॉल टाकली. पण नॉर्की आणि थोडी गडबड, आणि स्पिनर ह्यांना पण कडे चांगले नाही आहे वाटतं. शाहबाजला 1 ओव्हरमध्ये 13 रन, 13 काय जास्त 17-18 रन गेले. मार्करमला 1 ओव्हर दिली, त्यांनी 13 रन दिले. यांच्याकडे एक चांगले स्पिनर हा राठी आहे, पण तेच इम्पॅक्ट प्लेअर ह्या लोकांनी एक बॅट्समन खेळवल्यामुळे बॉलिंगसाठी ह्या लोकांना मिळाला नाही तो प्लेअर. तर राठी असतं तर थोडी मॅच इंटरेस्टिंग झाली असती, कारण स्पिनिंगला थोडी हेल्प होती. तर बॉलिंग या लोकांकडून तेवढी नाही. तर ह्यांनी प्रिन्सने चांगली टाकली बॉलिंग, परत शामीने चांगली बॉलिंग टाकली, मोहसिननी चांगले. स्पिनर नॉर्की यांनी खूप 39 रन्स दिले त्यांनी, जिकडे बाकीचे स्पिनर 25-28 रन्स म्हणजे देत होते 4 ओव्हरमध्ये. तिथे त्यांनी 39 रन दिले. ते फास्ट टाकतो तो एवढी, आपण तो बॉल असे बाउन्स बाहेर टाकतो. बॅट्समन फक्त ते स्पेसचा यूज करतो, टच करतात विकेट किपरच्या वरून, फक्त गाईड करतात, बॉल 6-4 जातो. कट लागून 2-3 4 कट लागूनच गेले. एवढा स्पीड असते त्याचे 145-150च्या. तर नुसती बॅटला लागली तरी ते बॉल चांगलेच जातात. तर थोडी त्यांनी लाईन लेंथ जर चांगली ठेवली स्टंपमध्ये, तर बॅट्समनला थोडा हे होईल.
तर मला वाटतं तोच वीक लिंक होता आणि स्पिनर नव्हते LSGकडे चांगले, त्याच्यामुळे. नाही तर मॅच चांगली आली, कारण 4 विकेट तर त्यांचे पण खूप लवकर गेले होते. KL राहुलचं आज खूप म्हणजे असं बॅड लक, चांगला अपेक्षा होती त्याच्याकडून खेळ, पण नाही जमलं. बघू, पहिल्याच मॅच होते, पण लो स्कोरिंग होती, त्यामुळे लो स्कोरिंग जरा बघायला मजा येत नाही. पण तरी त्यातलं टफ होते तर जरा बरं वाटतं. ही टफ सुरुवातीला जरा चांगली 4 विकेट घेतल्यावर वाटलेली, पण नंतर ह्या लोकांनी रिझवी आणि खूप स्टबनी चांगली पाडली. रिझवी स्पिनरला कसला खेळतो तो स्पिनर. शाहबाजला ओर दिली, शाहबाजला 1 6 2 4 वगैरे मारले त्यांनी. मार्करमला दिली, मार्करमला पण मारलं. शेवटी 3 रन पाहिजे होते, त्या अब्दुल समदला दिली, त्याला पहिल्याच बॉलला 6 मारला रिझवीने. तो स्पिनरला ठेवतच नाही, तो मस्त खेळतो स्पिनरला. फास्टरला पण बऱ्यापैकी चांगला खेळला तो, पण फास्टरला थोडं तरी बीट वगैरे झालं. त्याचे पहिले त्याचे 10 बॉलला 2 रन होते. नंतर त्यांनी मग 35-40च्या नंतर तो फास्ट खेळला. तर ठीक आहे, गरज होती तेव्हा, कारण 4 विकेट गेले होते. तर स्टब्स पण चांगला केला, स्टब्सने 40+ केले. तो पण एक एंडवरून विकेट सिंगल 2s वगैरे करत होते. नंतर मग मारलेले ते लोकांनी, कारण गरज होती त्यावेळेला. तर LSGकडून पण हेच चुकलं, LSG पूर्ण ओव्हर्स पण नाही खेळू शकले. 18.2 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाले. जर पूर्ण ओव्हर खेळले असते तर अजून त्यांचे 15 रन 20 रन वाढले असते, आणि मॅच 160+ असतं ना, 165 170 161 160, तर मॅच चांगली झाली असती. इव्हन चान्स होता ती LSGला जिंकायला, पण 142 म्हणजे काहीतरीच कमी स्कोर होता. तर दोन्ही मला वाटतं थोड्या ह्या IPLच्या वीक टीम वाटतात मला, दिल्ली पण आणि LSG जास्त वीक वाटते, कारण बॅटिंगमध्ये पण आहेत बॅट्समॅन चांगले, पण ते क्लिक झाले पाहिजे. कारण मिचेल मार्शचा पण वर्ल्ड कपपासून फॉर्म चांगला नाही. रिषभ पंत वर्ल्ड कपमध्ये नव्हता, इंजुरी होती, तर त्याच्यामुळे मार्करम एकटा इनफॉर्म बॅट्समन वाटतो आहे. बाकी असं बॅट्समन त्यांच्यात अब्दुल समद आज थोडा चांगला केला, पण तेच फॉर्म कंटिन्यू ठेवला पाहिजे. तसंच दिल्लीचं पण आहेत बॅट्समन चांगले, KL राहुल आहे, पुरण तर त्यांच्यात LSGमध्ये स्वतः अक्षर पटेल आहे, स्टब्स आहे. स्टब्सचं चांगला फॉर्म आहे, आणि त्यांनी दाखवलं पण. इकडे मिलर आहे त्यांच्यात, मिलरची गरजच पडली नाही तशी त्यांना. तर बघूया, उद्या एक मॅच चांगली आहे, पंजाब कलकत्ता, मजा येईल बघायला. जरा श्रेयस अय्यरची बॅटिंग मला खूप इच्छा आहे की त्याने एक चांगली इनिंग्स खेळावी. तर बघू काय होतं तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.